लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचं मतदान उद्या पार पडणार आहे, परंतु मतपेट्या ज्या आहेत त्या आजच मतदान केंद्रावरती न्यायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या आहे पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी। कसबा विधानसभेच्या ज्या पेट्या आहेत त्या अधिकारी जे आहेत ते निवडणूक निर्णय अधिकारी घेऊन जे आहेत ते पुढे रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर पुणे, शिरूर आणि मावळ यामध्ये जवळपास 71 लाख इतके मतदार आहेत आणि ते उद्या मतदानाचा हक्क बजावतील। प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झालेली आहे। अनेक ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघाचं ज्यावेळेस मतदान झालं त्यावेळेस कुणाला मतदान केलं, मोबाईल आतमध्ये घेऊन गेल्याचे प्रकार घडले आणि त्याचे व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आले। तसेच ईव्हीएमची पूजा देखील करण्यात आली। त्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला। परंतु अशा पद्धतीने जर कोणी कृत्य केलं तर त्याच्यावरती जे आहे ती कडक कारवाई करणार असल्याचं पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितलेलं आहे। तसेच मतदान केंद्रावरती मोबाईल वापरण्यास परवानगी नाही। जर कोणी मोबाईल वापरला त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल। तर जो कोणी मोबाईल आतमध्ये नेऊन देईल किंवा ज्याची जबाबदारी असेल त्याच्यावरती देखील कारवाई करणार असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितलेलं आहे। उद्या सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होईल। आपण देखील मतदानाचा हक्क नक्की बजवा असं आवाहन एबीपी माझाच्या माध्यमातून आम्ही आपणास करत आहोत। कॅमेरा पर्सन राजेश बिडकर सह जयदीप भगत, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।